हाय हॅलो नमस्कार, मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. पटापटा सगळी कामं आवरली. आज जायचं होतं देवदर्शनासाठी. बाळ्याचा खंडोबा आणि श्री स्वामी समर्थांना अक्कलकोटला. मग चला म्हटलं पटपट आवरून घ्यावं. सकाळी लवकर उठून सगळं आवरलं तर होतंच, पण आम्हाला जरा लवकर निघायचं होतं. तरी तेवढ्यात थोडा उशीर झालाच, कारण आम्हाला कुळस्वामीला अभिषेक घालायचा होता. पण म्हटलं चला आधी सांगावं लागतं अभिषेक घालायचं असलं की. म्हटलं जाऊ दे, आरती तरी भेटेल म्हणून आम्ही लवकरच निघालो होतो. तिथे गेल्यानंतर ना अभिषेक चालूच होते, पण आपण आधी सांगायचं असतं, मग ते करतात. तर म्हटलं चला जाऊ दे, दर्शन वगैरे घेतलं. कारण आतमध्ये दर्शन मिळत नव्हतं, आम्हाला मुख दर्शन हवं होतं आणि आतमध्ये मिळत नव्हतं. तर आम्ही पहिल्यांदा बाहेरचं वगैरे सगळं दर्शन घेतलं. तेवढंच थोडंसं दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा थोडा वेळ आणि तुम्हाला मुखदर्शन मिळेल म्हणून. अभिषेक झाल्यानंतर ना अभिषेक झाल्यानंतर आरती वगैरे झाली आणि मग नंतर आम्हाला मुखदर्शनसुद्धा भेटलं. खूप छान अशी मनमोहक मूर्ती खंडोबाची पाहिली, डोळे भरून पाहून घेतली आणि नंतर निघालो अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तिथेसुद्धा जाताना बघा मला असं तोंडाला म्हणजे एशीचा एवढा त्रास होतो ना की अजिबात सहन होत नाही एशी मला. आणि तिथं गेल्यानंतर ना बघितलं तर एवढी गर्दी होती, एवढ्या बायका आणि म्हणजे जेंट्स जास्त नव्हते, पण बायका भरपूर. आणि एवढी असं ना तिथं सोडत होती ना आतमध्ये, तुम्हाला सांगते अशी ते मेंढरं सोडल्यासारखे सोडायचे. स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणजे डोळ्यामध्ये त्यांचं रूप साठवायचं होतं. पण एवढी गर्दी होती ना अजिबात झालं नाही. पटकन आलं की हात जोडले की चला असं होतं. तर नंतर तिथे पण 11:30ची स्वामी समर्थांची आरती आम्हाला भेटली आणि नंतर तिथून आम्ही महाप्रसाद घ्यायचा होतो, पण खूप उशीर होतो आहे. म्हटलं चला आपण सोबत आणलेली चपाती आणि काहीतरी भाजी घ्यावी आणि चला म्हटलं आपलं जेवण करून परतीच्या प्रवासाला लागावं. जेवण केलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. कसा वाटतो हा व्हिडिओ नक्की कमेंट करा.